अथ श्री साई सच्चरित अध्याय 10। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। जो सर्वलोकहितीरत ब्रह्मस्वरूपी नित्यस्थित स्मरातया ते अविरत प्रेम भरित अंतरे जयाच्या स्मरण मात्रेच उकले जन्म मरणांचा पेच साधनात साधनते हेच नाही वेच कपर्दिक अल्प प्रयासे अनल्प फळ अनायासे हाताये सकळ जोवरी हा इंद्रियगण अविकल तोवरी पळपळ साधावे इतर देव सारे माईक गुरुची शाश्वत देव एक चरणी ठेविता विश्वास देख रेखेवर मेख मारितो जेथे सद्गुरु सेवा चोखट संसाराचे समूळ तळपट न्याय मीमांसादी घटपट न लगे खटपट काही आदिभूत आणि आध्यात्मिक तिसरे दुःख ते आदिदैविक तरुणी जाती भक्त भाविक होता नाविक सद्गुरु तरु जाता लौकिक सागर विश्वास लागे नावाडियावर तोच तरावया भवसागर निज गुरुवर ठेवावा पाहोनी भक्तांची भावभक्ती करितो करतलगत संवित्ती आनंद लक्षण मोक्ष प्राप्ती देतो हाती लीलेने यद्दर्शने हृदय ग्रंथी तुटे हो सर्व विषय निवृत्ती संचित क्रियमाण क्षया जाती गाऊ चरिती तयाते अष्टमाध्यायी जाहले कथन नरजन्माचे प्रयोजन नवमी भिक्षा वृत्तीचे गहन गुजवर्णन परिसिले बायजाबाईची भाजी भाकर खुशाल चंदांचा समाचार म्हाळसापती तात्यांचा शयन प्रकार श्रवण सुखकर वानिला आता श्रोते दत्तचित्त ऐका पुढील बाबांचे चरित कैसे ते राहात कोठे निजत कैसे विचरत अलक्ष केवळ हा लौकिक आयुर्दाय हिंदू यवना उभया माय वाघा बकऱ्यांच्या विश्वासाठाय प्रेमे निसंशय विहरती झाली पोटा पाण्याची कहाणी आता कैसी साईंची राहाणी कोठे ते निजत कोण्या ठिकाणी सादर श्रवणी श्रोते व्हा चौहाती लांब लाकडी फळी रुंद एक वीतची सगळी झोपाळ्या परी आढ्यास टांगली चिंध्याही बांधिली उभयाग्री ऐशा फळीवरी बाबा निजत उषा पायथ्या पणत्या जळत केव्हा चढत केव्हा उतरत अलक्ष गती तयांची मान वाकवूनी वरती बैसती किंवा तिच्यावर निद्रिस्त असती परी ते केव्हा चढती केव्हा उतरती नकळे ते गती कवणाही ऐसी चिंध्यानी बांधिली फळी वजन बाबांचे कैसे सांभाळी महासिद्धी असता जवळी नावाला फळी केवळती अतिसूक्ष्म कण डोळा खुपे
तेथे अणिमावंत सुखे लपे, माशी कीड मुंगी या रूपे, संचार सोपे बाबांचे. अणिमा जयाचे घरची दासी, वेळ कातया ते होता माशी. वसेल जो अधांतरी आकाशी, मात त्या कायसी फळीची. अणिमा महिमा लघिमा आदी, अष्टसिद्धी नवनिधी. बद्धांजली उभ्या जयाच्या सन्निधी, फळी त्यानुसती निमित्ता. कीड मुंगी सूकर श्वान, पशुपक्षी मनुष्य जाण. राजा रंक थोर सान, समसमान पाही जो. दिसाया जरी शिर्डी निवासी, 3.5 हाताची मिराशी. तरी ते सर्व हृदयवासी, पुण्यराशी महाराज. अंतरी निसंग उदास, बाहेर लोकसंग्रहाचा सोस. अंतरी जरी परम निराश, बाहेर पाश भक्तांचा. अंतरे अत्यंत निष्काम, बाह्यतः भक्तार्थ अतिसकाम. अंतरी निज शांतीचे धाम, बाह्य प्रकाम संतप्त. अंतरी परब्रह्म स्थिती, बाहेर दावी पैशाच वृत्ती. अंतरी अद्वैत प्रीती, बाह्यतः गुंती विश्वाची. कधी पाही प्रेम भावे, कधी पाषाण घेऊनी धावे. कधी शिव्या शापाते द्यावे, कधी कवटाळावे स्वानंदे. कधी शांत दांत उपरत, तितिक्षु सदा समाहित. आत्मस्थित आणि आत्मरत, प्रसन्न चित्त भक्तासी. एकासनी नित्यलीन, नाही जयासी गमनागमन. सटका जयाचे दंडनिधान, तूष्णवस्थान निश्चिंत. नाही कीर्ती वित्तेषणा, भिक्षाचर्य प्राणरक्षणा. करूनी ऐशिया योगारोहणा, कालक्रमणा करीजो. प्रत्यक्ष संन्यास वेशयती, सटका तोची दंड हाती. अल्ला मालिक वाक्यानुवृत्ती, भक्त प्रीती अखंड. ऐशी साईंची सगुण मूर्ती, मनुष्य रूपे अभिव्यक्ती. पूर्व पुण्यार्जित ही संपत्ती, अवचित हाती लाधली. तयासी जे मनुष्य भाविती, मंदभाग्य ते मंदमती. विचित्र जयांची दैवगती, तया हे प्राप्ती कैसेनी. साई आत्मबोधाची खाण, साई आनंद विग्रह पूर्ण. धराकाश तयाची तूर्ण, भवार्णव संपूर्ण तराया. खरेच जे अपार अनंत, भरले आब्रह्म स्तंभ पर्यंत. ऐसे जे निरंतर अभिन्न अत्यंत, मूर्तिमंत ते बाबा. कलियुगाचा काल प्रसार, 4,32,000. भरता स्थूल माने 5,000. झाला अवतार बाबांचा. येथे श्रोते आशंका घेती, ठावी नसता जन्मतिथी. काय आधारे केले हे निश्चिती, सादर चित्ती परिसिजे. आनिर्वाण कृत संकल्पेसी, होऊन शिर्डी क्षेत्र निवासी. कंठिले 60 संवत्सरासी, क्षेत्र संन्यासी वृत्तीने. 16 वर्षांची या वयास, आरंभी बाबा प्रकटले शिर्डीस. 3 वर्षे ते समयास, करू निवास होते ते. तेथून मग ते कोठे सटकले, दूर निजाम शाहीत आढळले. ते मग वऱ्हाडा समवेत आले, शिर्डीत राहिले अक्षयी. 20 वर्षे होती वयास,
तेथून अखंड शिर्डी सहवास, तेथेच 60 वर्षे वास, सर्वत्रास हे ठावे. शके 1840, आश्विन शुद्ध दशमीस, विजयादशमीचे सुमुहूर्तास, बाबा निजवास पावले. एवं 80चा आयुर्दाय, स्थूलमानाचा हा निश्चय, की शके 1760 होय जन्मनिर्णय बाबांचा. काळाच्या माथा देणार पाय, ऐसिया महात्म्यांचा आयुर्दाय, करवेल कधी निश्चित काय, अवघड हे कार्य साधाया. महात्मे नित्य स्वस्थानी स्थित, जन्म आणि मरण विरहित, दिनमणी सकैचा उदयास्त, तो तम अचल स्वस्थ सदा. शके 1603 साली, रामदासांची समाधी झाली, पुरी 2 शतके गेली, उदया आली ही मूर्ती. भरतभूमी यवनाक्रांत, हिंदू नृपपादाक्रांत, भक्तिमार्ग झाला लुप्त, धर्मरहित जन झाले. तै रामदास झाले निर्माण, शिवराया ते हाती धरून, केले यवनापासून राज्य रक्षण, गोब्राह्मण संरक्षण. पुरी 2 शतके गेली, पूर्वील घडी पुनश्च बिघडली, हिंदू अविंधी दुही पडली, ती मग तोडली बाबांनी. राम आणि रहीम एक, यत्किंचितही नाही फरक, मग भक्तीच धरावी का अटक, वर्तावे तुटक किमर्थ. काय तुम्ही लेकरे मूढ, बांधा हिंदू अविंधांची सांगड, व्हा दृढ सुविचारारूढ, तरीच पैलथड पावाल. वादावादी नाही बरी, नको कुणाची बरोबरी, व्हा नित्य निज हिताचे विचारी, रक्षील श्रीहरी तुम्हाला. योग याग तपज्ञान, हे सर्व हरिप्राप्तीचे साधन, असूनी हे जो हरिविहीन, व्यर्थ जनन तयाचे. कोणी काही केलिया अपकार, आपण न करणे प्रतिकार, करवेल तरी करा उपकार, उपदेश सार हा त्यांचा. स्वार्थास तैसाची परमार्थास, उपदेश हा हितावह बहुवस, उच्च नीच स्त्री शूद्रास, धोपट सकळास हा मार्ग. स्वप्नींच्या राज्याचे वैभव, जागे झालिया जैसे वाव, तैसाची संसार केवळ माव, भाव नाही तयाची. देहादि सुख दुःख मिथ्यत्व, हेची जयाचे प्रपंच तत्व, निजानुसंधाने स्वप्न भ्रमत्व, दवडोनि मुक्तत्व साधिले. पाहोनि शिष्याची बद्धता, अति कळवळा जयाचे चित्ता, कैसी लाधेल देहातीतता, हेची चिंता अहर्निश. अहम ब्रह्माकार वृत्ती, अखंडानंदाची मूर्ती, निर्विकल्प चित्तस्थिती, येई निवृत्ती विसाविया. घेऊनिया टाळविणे, दारोदार भटकणे, आल्या गेल्या केविलवाणे, हात पसरणे ठावेना. बहुत ऐसी असती गुरु, शिष्य करीती धरधरू, देती बळेची कानमंतरू, सिंतरूनी वित्तार्थ. शिष्यास धर्माचे शिक्षण, स्वये अधर्माचे आचरण, त्याचे निकैसे भवतरण, जन्म मरण चुकेल. आपुल्या धार्मिकत्वाची ख्याती, व्हावी झेंडे फडकावे जगती, हे लवहीन जयाचे चित्ती,
ऐसी ही मूर्ती साईंची, देहाभिमानान जेथे वसती, शिष्या ठाई अत्यंत प्रीती, सदैव जेथे हेची प्रवृत्ती, ऐसी ही मूर्ती साईंची. नियत आणि अनियत गुरु, असती गुरु दो प्रकारू, एकेकाचा कार्य निर्धारू, स्पष्ट करू श्रोतिया. दैवी संपत्ती परिपक्व करणे, निर्मल होणे अंतःकरणे, एवढेच अनियत गुरुचे देणे, मार्गी लावणे मोक्षाच्या. नियत गुरूंशी होता सख्य, द्वैत जाऊनी होय ऐक्य, तत्वमसी महावाक्य, तयाची साक्ष तो दावी. चराचरी भरले गुरु, भक्तार्थ होती साकारू, सरता अवतार कार्यभारू, निजावतारू संपविती. या द्वितीय कोटीतील साई, चरित्रतयांचे वर्णूमी काई, जैसी तो मज बुद्धी देई, तैसेची होई लेखन हे. लौकिकी विद्यांचे अनेक गुरु, स्वरूपी स्थापी तोची सद्गुरु, समर्थ तोची जो दावी भवपारू, महिमा अगोचरू तयाचा. जो जो जाई कराया दर्शन, तयाचे भूत भविष्य वर्तमान, साईन पुसता करीती निवेदन, उणखूण संपूर्ण. ब्रह्मभावे भूतमात्र, अवलोकी जो सर्वत्र, देखे समसाम्ये अरिमित्र, भेद तिळमात्र नेणे जो. निरपेक्ष आणि समदर्शी, अपकार्याही अमृतवर्षी, समचित्त उत्कर्षापकर्षी, विकल्पना स्पर्शी जयाते. वर्तताया नश्वर देही, देह गेही जो गुंतला नाही, दिसाया देही अंतरी विदेही, तो येची देही निर्मुक्त. धन्य शिर्डीचे जन, साईच जयांचे देवतार्चन, करिता अशन भोजन शयन, अखंड चिंतन साईंचे. धन्य धन्य तयांची प्रेमळता, खळ्यात परसात कामे करिता, दळिता कांडिता डेरे घुसळिता, महिमा गातात बाबांचा. आसनी भोजनी शयनी, बाबांच्या नावाची अक्षय स्मरणी, एका बाबा विण दुजा कोणी, देवजांनी नाठविला. काय त्या बायांचा प्रेमातरी, काय तयांचे प्रेमाची माधुरी, निर्मळ प्रेमची कवन करी, विद्वत्ता न करी कवनास. साधी सरळ भाषा खरी, विद्या नाही तिळभरी, त्यातून जे कवित्व चमक मारी, मान चतुरी डोल विजे. खऱ्या प्रेमाचे आविर्भवन, तया नाव खरे कवन, ते या बायांच्या वाणीमधून, श्रोती पाहून घ्यावे की. असेल साई बाबांची इच्छा, पूर्ण संग्रह लाधेल यांचा, पुरेल श्रोतियांची श्रवणेच्छा, अध्याय कवनांचा होईल. असो निराकार भक्त कृपे, शिर्डीत प्रकटले साई रूपे, देहाहंकार विकार लोपे, भक्ती स्वरूपे ओळखिजे. अथवा भक्तांचे पुण्य फळले, ते प्रातःकाल वसत मेळे, साई रूपे पूर्ण अंकुरले, फळा आले शिर्डीत. अनिर्वाच्या फुटली वाचा, अजन्म्यासी जन्म साचा, अमूर्ताच्या मूर्तीचा साचा, करुणरसाचा ओतीव. यशवंत आणि श्रीमंत, वैराग्यशाली ज्ञानवंत, ऐश्वर्य औदार्य मंडित, षड्गुणान्वित मूर्ती हे. विलक्षण बाबांचा निग्रह, स्वये जरी अपरिग्रह,
अमूर्त तरी धरिती विग्रह भक्तानुग्रह कारणे काय तयांचा कृपाभाव घेती भक्तांचा जडवुनी भाव नाही तरी तयांचा ठाव कोण देव गिवसिता वाग्देवता जे वदून धजे श्रवणही जे परिसता लाजे ऐसे बोल भक्त कल्याण गाजे साई महाराजे वदावे जया शब्दांचा अनुवाद करणे तयाहून बरे मुकेच असणे परी न बरवे कर्तव्यात चुकणे म्हणून वदणे प्राप्त झाले भक्त कणवा बाबांची वाणी वदती झाली अतिलीनपणी दासानुदास मी तुमचा ऋणी निघालो दर्शनी तुमचिया ही एक तुमचीच कृपा मोठी झाली मज तुमचे पायांची भेटी किडा मी तुमचे विष्ठे पोटी धन्य मी सृष्टी तेणेनी काय बाबांची ही लीनता नम्रपणाची ही हौस चित्ता काय ही उच्च निरभिमानता शालीनता ही तैशीच वरील हे बाबांचे उद्गार खरे म्हणून केले की सादर कोणास वाटेल हा अनादर तरी मी पदर पसरितो विटाळ झाला असेल वाचे पापही टाळा वया श्रवणाचे आवर्तन करू साई नामाचे दोष सकळांचे जातील जन्मोजन्मींच्या आमुच्या तपा फळती केवळ साई कृपा तृषार्तासी जैसी प्रपा तैसी अपार सुखदाती जिव्हाद्वारा रस चाखिती ऐसे समस्ता जरी भासती परिते चाखिले हे नेणती रसस्फूर्ती न रसनेसी जयासी नाही विषय स्फूर्ती कैसे तरी ते विषय सेविती विषय जयांच्या इंद्रियान शिवती ते काय गुंतती विषयात नयनद्वारे अवलोकिती पदार्थ जे जे येतील पुढती परिते अवलोकिले नेणती स्फूर्ती देखती तेथना जैसी हनुमंताची गर्भकास गोचर एक मातेस की रामास मग तयाचे ब्रह्मचर्यास तुलना कवणास करवेल जेथे मातेन लिंगावलोकन इतरांचे तैकाय कथन बाबांचे ब्रह्मचर्य ही परम कठीण पूर्णपण ते अपूर्व कासे कौपीन लंगोटी लिंग अजागल स्तनकोटी केवळ मूत्र विसर्ग परिपाटी अवयवा पोटी अवयव ऐसी बाबांची देहस्थिती इंद्रिये जरी कर्मी प्रवर्तती तरी तयास विषय स्फूर्ती लव संवित्ती असेना सत्व रजतमादि गुणा सवे इंद्रिये खिळिली ठाणा जरी लौकिकी करतेपणा संगा कोणा नातळती निसंग चिन्मात्र आत्माराम काम क्रोधा विश्राम धाम बाबा सदैव निष्काम अवाप्त काम पूर्णत्वे ऐसी तयांची मुक्त स्थिती विषय ही जयास ब्रह्म होती पुण्य पापाची या परती पूर्ण निवृत्ती स्थान ते नाना वल्लीने उठ म्हणता गादी सोडून झाला जो परता जया ठाई देहाभिमानता अथवा विषमता स्वप्नीना इहलोकीन प्राप्तव्य काही साध्य परलोकीही उरले नाही ऐसा हा केवळ लोकानुग्रही संत ये मही अवतरला ऐसे हे संत करुणाघन अवतारा येण्याचे प्रयोजन परानुग्रहा वीण ना आन
कृपाळू पूर्ण परिहिती, हृदयांचे जैसे लोणी, अतीव मृदू म्हणती कोणी, परी संत द्रवतील परतापणी, निजतापेच पाझरणी लोणिया, कफनी ठिगळ्यांची जयाचे वसन, तरट जयाचे आसनास्तरण, वृत्तिशून्य जयाचे मन, रौप्य सिंहासन कायत्या, पाहोनी भक्त भावाकडे, तयास जरी गमले ते साकडे, तरी ते लोटिता पाठीकडे, लक्षही तिकडे देतीना. बाबा शिर्डी सरोवरींचे कमळ, भक्त सेविती परिमळ, अभागी भेकांचे वाट्यास चिखल, सर्व काळ कालविती. कोणान सांगे आसन, प्राणापान वा इंद्रिय दमन, मंत्रतंत्र वा यंत्र भजन, फुंकणे कान तेही ना. लौकिकी दिसती लोकाचारी, परी अंतरीची आणिक परी, अत्यंत दक्ष व्यवहारी, नये कुसरी दुजयाते. भक्तार्थ धरिती आकार, तदर्थची तयांचे विकार, हे संतांचे लौकिकाचार, जाणा साचार सकळिक. साई महाराज संत निधान, केवळ शुद्ध परमानंद स्थान, तया माझे साष्टांग वंदन, निरभिमान निर्लेप. महत्पुण्य पावन ते स्थान, जेथे महाराज आले चालून, गाठी पूर्ण संचित असल्या वीण, ऐसे निधान दुर्लभ. शुद्ध बीजाची या पोटी, येती फळे रसाळ गोमटी, या प्रसिद्ध उक्तीची कसवटी, घेतली शिर्डीत लोकांनी. तो ना हिंदू ना यवन, तया ना आश्रम ना वर्ण, परी करी समूळ निकृंतन, निसंतान भवाचे. अनंत अपार जैसे गगन, तैसे बाबांचे चरित्र गहन, तयांचे ते यथार्थ आकलन, तया वीण कोण करी. चित्ताचे काम चिंतन, क्षणन उगले चिंतनावीण, विषय दिल्या त्या विषय चिंतन, गुरुचिंतन त्या गुरु दिधल्या. तरी सर्वेंद्रियांचे करुणी कान, ऐकिलेत जे गुरु महिमान, ते सहज स्मरण सहज भजन, सहज कीर्तन साईचे. पंचाग्नी साधन यज्ञ याग, मंत्रतंत्र अष्टांग योग, द्विजांसीच हे शक्य प्रयोग, काय उपयोग इतरांना. तैशा नव्हेत संत कथा, सकला लाविती त्या सत्पथा, भवभयाची हरिती व्यथा, निज परमार्था प्रकटिती. संत कथा श्रवण मनन, परिशीलन वा निदिध्यासन, द्विजशूद्र वा स्त्रीजन, येणे पावन होतात. प्रेमची नाही जयाचे ठाई, ऐसा मानव होणेची नाही. कोणाचे कोणाचे काही, अधिष्ठान पाही आनान. कोणाचे प्रेमाची जागा संतती, कोणाची ती धनमान संपत्ती. देह गेह लौकिक कीर्ती, विद्या प्राप्ती कोणाची. प्रेम जे विषयी वाटते, ते सर्व जै एकवटते. हरिचरण मुशीत जे आटते, तै ते प्रकटते भक्ती रूपे. म्हणवूनी गेह प्रपंचाला सोपा, चित्त साई चरणी समर्पा. मग तयाची होईल कृपा, उपाय सोपा हा एक. ऐसिया ही अल्प साधनी, महल्लाभ हो घडतो जनी. तरी या श्रेय संपादनी, औदासीन्य कैसे पा. सहजी श्रोतिया अंतरी, आशंकेची उठेल लहरी.
महल्लाभ अल्पोपायी तरी नादरिती का बहुजन. आहे यासी एकची कारण लालसाही नुपजे भगवत कृपेविण. तोच भगवंत जै सुप्रसन्न प्रकटे श्रवण लालसा. तरी साईस जाई शरण कृपा करील नारायण. श्रवण लालसेचे होईल जनन स्वल्प साधन हाती ये. गुरुकथेची सत्संगती धरा उगवा संसार गुंती. यातची तुमचे सार्थक निश्चिती विकल्प चित्ती न धरावा. सोडून या लाख चतुराई स्मरा निरंतर साई साई. बेडा पार होईल पाही संदेह काही न धरावा. हे नाहीत माझे बोल असती साई मुखीचे सखोल. मानू नका हो हे फोल याचे ते तोल करू नका. कुसंग तेथुनी सर्व खोटा तो महादुःखांचा वसवटा. नकळतची नेईल अभांटा देईल फाटा सौख्याला. एका साईनाथा वाचून अथवा एका सद्गुरु वीण. कुसंगाचे परिमार्जन करील आन कवणकी. कळवळ्याचे गुरुमुखातून निघाले जे गुरुवचन. करा करा भक्त हो जतन कुसंग निरसन होईल. सृष्टीजात डोळा भरते सौंदर्य लोलूप मन तै रमते. तीच दृष्टी जै मागे परते तै तीच रते सत्संगी. इतुके सत्संगाचे महिमान समूळ निर्दळी देहाभिमान. म्हणून सत्संगा परते साधन पाहता आन असेना. धरावा नित्य सत्संग इतर संग नित्य सव्यंग. सत्संग एकची निर्व्यंग अंग प्रत्यंग निर्मळ. सत्संग तोडी देहासक्ती एवढी बलवत्तर तयाची शक्ती. एथ एकदा जडल्या भक्ती संसार निर्मुक्ती रोकडी. भाग्ये घडल्या सत्संग सहज उपदेश यथा सांग. तक्षणी विरे कुसंग रमते निसंग मन तेथे. व्हावया परमार्थी रिघाव विषय विरक्ती एक उपाव. न धरिता सत्संगाची हाव स्वरूप ठाव लागेन. सुखापाठी येते दुःख दुःखापाठीच येते सुख. सुखासी जीव सदा सन्मुख तोची विन्मुख दुःखासी. वा सन्मुख वा विन्मुख होणार होते आवश्यक. या उभय भोगांचा मोचक संगची एक संतांचा. सत्संगे नासे देहाभिमान सत्संगे तुटे जन्म मरण. सत्संगे भेटे चैतन्य घन ग्रंथी विच्छेदन तात्काळ. पावावया उत्तम गती पावन एक संत संगती. शरण जाता अनन्य गती निज विश्रांती आंदणी. नाही नाम नाही नमन नाही भाव नाही भजन. तया कराया निज पारायण संत महाजन अवतार. गंगा भागीरथी गोदा कृष्णा वेण्णा कावेरी नर्मदा. याही वांछिती साधूंच्या पदा येतील कदा स्नानार्थ. जगाची पातके स्वयेक्षालिती परितयांची पापनिवृत्ती. विना संतपद प्राप्ती होईनाती कदापि. जन्मांतरीचे भाग्य उदेले महाराज साईंचे चरण जोडले. जन्म मरण ठाईच ठेले भवभय हरले समस्त. आता संत श्रोते जन
केल्या श्रवणाचे करू मनन, विसावा घेऊ आपण, पुढील निरूपण पुढाकार. हे माड साईस शरण, मी तो तयांचा पायीची वहाण, करीत राहीन कथा निरूपण, होईन सुख संपन्न तितुकेनी. काय ते मनोहर गोमटे ध्यान, मशिदीचे कडेवर राहून, करीत एकेका उदी प्रदान, भक्त कल्याण हेतूने. संसार मिथ्या जयाचे ज्ञान, ब्रह्मानंदी अखंडलीन, मन सदैव उफलले सुमन, साष्टांग नमन तयाते. डोळा जै घाली ज्ञानांजन, ठाईच पाडी निज निधान, ऐसे जया साईचे महिमान, साष्टांग वंदन तयाते. पुढील अध्याय याहूनी बरा, अंतरी शिरता श्रवणद्वारा, करील पुनीत हृदय मंदिरा, खळमळ सारा दवडील. स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाड पंत विरचिते, श्री साई समर्थ सच्चरिते, श्री साई समर्थ महिमानन्नाम. दशमोऽध्यायः सम्पूर्णः. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु.